आफ्टरनून. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील गटाशी जुळणारे पद यामधील पहिला घटक पाहतोय तो शब्दसंग्रह. आता बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजचं जीवन जगत असताना आपल्या अनेक बाबतीमध्ये वस्तू असतील, पदार्थ असतील, ह्याच्यामध्ये सारखेपणा दिसून येतो बघा. वस्तू पदार्थ यांच्यामध्ये काय होतं, सारखेपणा. आता तुम्ही बसताना सुद्धा मुलं एकीकडे मुली एकीकडे बसलाय म्हणजे तुमचे दोन गट आहेत काही, मुलं मुली. मुलांच्या गटामध्ये मुलंच आहेत, मुलींच्या गटामध्ये मुलीच आहेत. मग जर समजा गटाशी जुळणारा शब्द आपल्याला जर गटाशी जुळणारा कोणताही घटक जर दाखवायचा असेल तर आपण काय करणार, तो जो पहिला गट आहे त्याच्याशी संबंधित असणारा शब्द निवडणार का नाही. म्हणजे याच्यामध्ये शब्द, आकृत्या आणि संख्या, गटाशी जुळणाऱ्या घटकामध्ये 3 घटक उपघटक आहेत. कोणकोणते? शब्द, आकृत्या आणि संख्या. याच्यामध्ये तुम्हाला पहिले 3 घटक दिले जातात. म्हणजे पहिले 3 शब्द असतील, संख्या असतील, आकृत्या असतील दिल्या जातील आणि त्या तिन्ही घटकांचा संबंध ओळखून तुम्हाला चौथा गटात बसणारा म्हणजे त्यांच्यासारखा, त्यांच्या म्हणजे ते वस्तूचा रंग असेल, रूप असेल, आकार असेल, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, त्या गटामध्ये कोणता शब्द येईल, कोणती आकृती येईल, कोणती संख्या येईल हे तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या गटामध्ये सहसंबंध लावून म्हणजे बाबा ते गटात काय आहे, ते 3 शब्द कशाशी संबंधित आहेत, त्या 3 आकृत्या कशाशी संबंधित आहेत हे ओळखून तुम्हाला गटातील शब्द तुम्हाला काय करायचं आहे तर जोडायचा आहे. त्याच्यामध्ये गटाशी जुळणारे पद या घटकामध्ये 3 उपघटक आहेत, शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या. त्यातला पहिला आपण शब्दसंग्रह हा घटक आता काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. आता शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलंय की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला शब्दसंपत्ती खूप प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अवगत करावी लागणार आहे. शब्दसंपत्ती तुमच्याकडे खूप असावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही कमीत कमी अर्धा तास वाचन केलं पाहिजे. कमीत कमी 10 ते 12 पानं वाचली पाहिजेत. किती? 10 ते 12 पानं वाचली पाहिजेत. नवीन नवीन शब्द तुमच्या कानावर पडले पाहिजेत. त्यासाठी सर्वात बेस्ट तुम्ही पुढच्या इयत्तांची पुस्तकं वाचा किंवा आपल्याकडे लायब्ररीमध्ये आहे ती पुस्तकं तुम्ही घेऊन वाचू शकता किंवा एक पेपर तुमच्या घरी पेपर लावू शकता तुम्ही, आहे नाही, किंवा मध्ये आधी कधीही एखादा पेपर जर तुम्हाला भेटला तर त्या पेपरांमधली माहिती तुम्ही वाचू शकता. त्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला बरेचसे शब्द माहीत पडतील आणि त्या शब्दामध्ये काय काय दिलेलं आहे, त्या शब्दाचा अर्थ काय, त्याच्याशी संबंधित शब्द कोणते हे तुम्हाला लक्षात येईल. मग शब्दसंग्रह फक्त वाचनातूनच वाढणार नाही तर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा भरपूर शब्दसंग्रह आहे बघा. समान गुणधर्म असलेले शब्द आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, परत तेच येते बघा, परत तेच येते. पाठांतरावरच शेवट होतोय. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकाच अर्थाचे भिन्न शब्द, त्याच्यानंतर वार आहेत, महिने आहेत, तिथी आहेत, ऋतू आहेत, दिलेत का नाही, उपऋतू आहेत, त्याच्यानंतर फळं, फुलं, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, त्याच्यानंतर घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, हे सगळं जे तुम्हाला मराठीमध्ये पाठांतराला दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये उपयोगी होणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकर पाठांतराला लागा. आता ह्याच्यामध्ये गटाशी जुळणारा शब्द याच्यामध्ये तुम्हाला 3 शब्द आहेत ते एकसारख्या गुणधर्माचे
एकसारख्या गटाचे दिले जातील आणि त्या गटामध्ये बाहेर खेळ त्याच्याशी संबंधित शब्द तुम्हाला खालच्या पर्यायातून निवडायचा आहे. तो कसा ते आपण आता बघूया. तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलाय बघा. खाली दिलेल्या शब्दांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता इथे शब्दांचा एक गट दिलेला आहे. आधी समजून घ्या व्यवस्थित. शब्दांचा गट दिलाय हा बघा. हा शब्दांचा काय आहे गट आहे. श्रावण वैशाख आणि आषाढ. आता श्रावण वैशाख आषाढ काय रे काय आहेत कसले महिने आहेत मराठी महिने आहेत. श्रावण वैशाख आणि आषाढ आता हे सुद्धा मराठी महिनेच आहेत आहे की नाही. मग खालचे पर्याय बघा माघ मार्गशीर्ष भाद्रपद फाल्गुन हे सुद्धा मराठी महिने आहेत. मग गटाशी जुळणारा कसं काय ओळखायचा हा का म्हणून हा बरोबर. तुम्हाला महिने आणि त्यातील दिवस लिहून दिलेले आहेत बघा. पाठ करायला सांगितले आहेत. इंग्रजी महिने त्यातले दिवस मराठी महिने त्यातले दिवस. आता हे तर कसा गट केलाय तर दिवसाचा बघा. श्रावण मध्ये किती दिवस आहेत तर 31 दिवस आहे. हे पाठ असल्याशिवाय किंवा समजल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. ते तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल. श्रावणामध्ये किती दिवस असतात 31. वैशाखामध्ये 31. आषाढामध्ये 31. मग खालील पर्यायातून आपल्याला बघायचे की कुठल्या मराठी महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. बघा माघ मध्ये आहेत 30 दिवस. मार्गशीर्ष मध्ये सुद्धा आहेत 30 दिवस. भाद्रपद मध्ये आहेत 31 दिवस आणि फाल्गुन मध्ये आहेत 30 दिवस. म्हणजे श्रावण वैशाख आणि आषाढ या गटामध्ये पर्यायातला कुठला पर्याय जाईल रे भाद्रपद. पर्याय नंबर 3 भाद्रपद. बघा फक्त मराठी महिने पाठ असून उपयोग नाही तर त्या मराठी महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे सुद्धा तुमचं पाठ पाहिजे. तेव्हा तुम्हाला या गटाशी जुळणाऱ्या शब्दामध्ये तुम्ही ते निवडू शकता. पहिला समजला प्रश्न तुम्हाला जाणवणार आहे बघा की याच्यामध्ये पाठांतराला किती महत्व आहे. दुसरा प्रश्न बघा. बुध शनी गुरु शुक्र का म्हणून सूर्यमाला आहे. बर तर हे तास झाले की मी तुम्हाला लिहून दे. तर हे ग्रह आहेत बघा. बुध शनी गुरु हे काय आहेत ग्रह आहेत. आपली जी सूर्यमाला आहे हे पलीकड पहिलीचा वर्ग बसतो की नाही त्याच्यावरती असं लावलेलं आहे बघा. आकाशामध्ये जे तुम्हाला सूर्य चंद्र पृथ्वीवर राहतो आपण काही नाही. पृथ्वी हा एक ग्रह आहे. काय आहे ग्रह आहे. आणि पृथ्वी सारखेच अजून 8 ग्रह आहेत. किती ग्रह आहेत 8 ग्रह आहेत. किती ग्रह आहेत 8 ग्रह आहेत. आता ते बघा कोणकोणते आहेत 8 ग्रह. बघा पहिला आहे बुध. दुसरा आहे शुक्र. तिसरा पृथ्वी. बघा मी आधी सांगते तुम्हाला माहित नाही. त्याच्यानंतर मंगळ. त्याच्यानंतर गुरु. त्याच्यानंतर शनी. शनी नंतर युरेनस आणि शेवटचा आहे नेपच्यून. कोण बोलते रे नेपच्यून. हे 8 ग्रह आपल्या सूर्यमालेमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला जे आकाश दिसतं का नाही त्या आकाशामध्ये हे 8 ग्रह फिरत आहेत. म्हणजे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी नेपच्यून आणि युरेनस हे काय आहेत 8 ग्रह फिरत आहेत. त्यापैकी पृथ्वी या ग्रहावरती आपण काय करतो राहतोय. पृथ्वी या ग्रहावरती आपण राहतो बरोबर की नाही. म्हणून हे काय आहेत बुध शनी गुरु हे काय आहेत ग्रह आहेत. तर सूर्य चंद्र आणि रवी. रवी म्हणजे सूर्याचा समानार्थी शब्द काय आहे रवी. हे पृथ्वीचे उपग्रह
सूर्य आणि चंद्र. तर शुक्र हा काय आहे, ग्रह आहे. म्हणून या गटामध्ये बुध, शनी आणि काय येणार आहे, शुक्र. इथं काय येणार आहे, शुक्र. पर्याय नंबर 4. बघा किती माहिती तुम्हाला पाहिजे पाहिजे की नाही. तिसरा बघा आता, तिसरा तसाच आहे. वसंत, हेमंत, शिशिर. काय हे उत्तरात बघून सांगू नका. हे काय आहे, उपऋतू आहेत. उपऋतू आपली 6 आहेत बघा. उपऋतू किती आहेत, 6. सांगा बघू उपऋतू. अजून 2 राहिले. तुम्ही लय हुशार आहे. इथलं बघून इथं चिटकवायचं मॅडमला. हा, पुढचे 2 लिहून दिलेत मी. उपऋतू उपऋतू लिहून दिलेले. हा, शरद. अजून हा सांगा बघा. उपऋतू 6. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. शिशिर हे काय आहे, 6. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे काय आहेत, उपऋतू आहेत. आणि वसंत, हेमंत, शिशिर ह्याच्यामध्ये वर्षा हा काय आहे, उपऋतू आहे. नयन, कोमल, पंकज हे काय आहेत, उपऋतू आहेत का, नाही. म्हणून वसंत, हेमंत, शिशिर यांच्यामध्ये वर्षा हा उपऋतू या गटाशी जुळणारं पद आहे. समजलं का. पाठांतर किती महत्वाचं आहे बघा. बघा पुढचा प्रश्न. मेथी, चाकवत, पोकळा. पालक. कारण मेथी, चाकवत, पोकळा हे काय आहे, पालेभाज्या आहेत. आवाज नकोय. दोडका, बटाटा आणि वांगी हे फळभाज्या आहेत. बरोबर की. दोडका, बटाटा आणि वांगी हे फळभाज्या आहेत. तर पालक हे काय आहे, पालेभाजी. म्हणून यांच्या गटामध्ये कोण येईल, पालक. गटाशी जुळणारी कोणती भाजी, पालक. कुणाचा आवाज येतो रे. 5वा बघा. सूर्यफूल, भुईमूग, करडई. सांगा. का म्हणून सूर्यफूल येतच आहे. जवस का, कसल्या काही माहित नसते, नुसतं थापा मारता. बघा या तेलबिया आहेत. तेलबिया म्हणजे काय, तर ज्याच्यापासून तेल तयार केलं जातं, ज्याच्यापासून तेल तयार केलं जातं त्या ह्या तेलबिया आहेत. आता सूर्यफूल माहिती आहे तुम्हाला, सूर्यफुलापासून तेल केलं जातं, सूर्यफूल तेल. शेंगदाणे, भुईमूग म्हणजेच काय रे, भुईमूग म्हणजेच काय, शेंगदाणे. भुईमुगाला शेंगदाणे येतात का नाही, शेंगदाणे तेल आपण खातो रोज. हा, त्याच्यानंतर करडई, करडईच्या बिया असतात, त्याच्यापासून तेल तयार केलं जातं. अशाच बऱ्याचशा तेलबिया आहेत बघा. त्याच्यामध्ये बघा हे तर आहेत सूर्यफूल, भुईमूग, करडई. त्याच्यानंतर आहे जवस. अजून नवस. हा बघा जवस. त्याच्यानंतर अजून तुम्हाला कोणते माहिती आहेत, तिळाचं तेल. तिळाचं तेल असतं का नाही, हा व्हेरी गुड. सोयाबीन. अजून बिया पाहिजे, बिया. बिया. मोहरी बघा, भाजीत टाकतो ती मोहरी. सरसो म्हणतात का नाही, सरसो, त्याचं सुद्धा तेल केलं जातं. मोहरी. अजून सांगा. आहेत अजून बी आहेत.
चटणी करतो आपण बघा, त्याचं सुद्धा तेल तयार केलं जातं. म्हणजे ह्या आहेत तेलबिया. आणि आले, सुरण, बीट हे काय आहेत? भाज्या आहेत किंवा म्हणा ते कंदमुळं आहेत. आले, सुरण, बीट, जवस हे काय आहे? तेलबिया आहे. कळलं? हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आता ह्याच्याशी संबंधित बघा सरावासाठीचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. बघा प्रश्न बघा काय दिलंय. खाली दिलेल्या शब्दांच्या गटाशी जुळणारे पद आपल्याला शोधायचं आहे. कोणाला काय अडचण आहे रे? कोण बोलतंय? ठीक आहे बघा. तीळ, खसखस, जिरे. आता काय तरी तीळ, खसखस आणि जिरे काय तरी तीळ, खसखस, जिरे कुठे शब्द ऐकलेत का तुम्ही? हा मग खसखस आणि ह्याच्यातून जिऱ्यातून तेल निघतं का? नाही निघत. तुम्ही जिरे नाही ऐकलं? कुठं वापरतो आपण? कालवणात टाकतो, भाजीत टाकतो आहे की नाही? वरणात टाकतो. हे आहेत मसाल्याचे पदार्थ. काय आहेत? मसाल्याच्या डब्यामध्ये असतात का नाही? तीळ, खसखस, जिरे, मोहरी, हळद, लवंग, तमालपत्र असतं का नाही? लवंग असते, जिरे असते, मोहरी असते, त्याच्यानंतर सुंठ, बडीशोप हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. कसले पदार्थ आहेत? मसाल्याचे. आपापसात बोलायचं नाही. हे सगळे कशाचे पदार्थ आहेत? मसाल्याचे पदार्थ जे आपल्या घरात असतात बघा. त्यापैकी मग कुठले? आता बेदाणे मसाल्याचा पदार्थ आहे का? नाही. चेरी मसाल्याचा पदार्थ आहे का? नाही. मनोगे आहेत का? नाही. तर तमालपत्र हा मसाल्याचा पदार्थ आहे. म्हणून पर्याय नंबर काय? 3. ठीक आहे बघा. जून, सप्टेंबर, एप्रिल कुठला? का म्हणून नोव्हेंबर आहे? बघा जून मध्ये किती दिवस आहेत? हे इंग्रजी महिने आहेत बघा. जून, सप्टेंबर आणि एप्रिल. जून मध्ये किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. सप्टेंबर मध्ये किती दिवस आहेत? 30. एप्रिल मध्ये किती दिवस आहेत? 30. मग खालच्या ह्याच्यामध्ये आपण बघूया. फेब्रुवारी मध्ये किती दिवस आहेत रे? 28 किंवा तुम्ही बोलू नका, जास्त आवाज येतो. मे मध्ये आहे 31 दिवस, ऑक्टोबरला आहे 31 दिवस आणि नोव्हेंबरला आहे 30 दिवस. मग इथं गटाशी जुळणारा कोणता आहे? नोव्हेंबर. कोणता? नोव्हेंबर. पर्याय नंबर 4. ठीक आहे. पुढे बघा. हा तर एकदम सोपा आहे. हा कळलं सगळ्यांना? शांत बसायचं. रविवार, बुधवार, शुक्रवार. आता कारवार हे आठवड्याचे वार आहेत बघा. रविवार, बुधवार आणि शुक्रवार. कारवार आहे का? नाही. एतवार आहे का? जुनी माणसं ऐतवार म्हणतात बघा. रविवारलाच ऐतवार म्हणतात, पण ते आपल्या ह्याच्यात आहे का? नाही. आणि दादाजीराव आहे का? नाही. तर वार कोणता आहे? बुधवार. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. कोण बोलतंय हे? पर्याय नंबर 2 गुरुवार हा गटाशी जुळणारा शब्द आहे. समजलं? ठीक आहे. पुढे बघा. दिसतंय का? आता ह्याच्यासाठी बघा तुमचे पाठांतर खूप गरजेचं आहे. बघा पुढचा. राजीव, पद्म, सरोज. का म्हणून? बाबू म्हणतोय म्हणून. मग फुल आहेच की, गुलाब आहे. पर्यायामध्ये गुलाब आहे.
कमळाचे समानार्थी शब्द आहेत राजीव, पद्म, सरोज, अंबुज. हे काय आहे? कमळाचे समानार्थी शब्द आहेत. तर फूल, गुलाब आणि पंकज. आता इथं हे असतं, पद्म असतं, तर हे कमळाचा समानार्थी शब्द झाला असतं किंवा पंकज. पंकज हा कमळाचा समानार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय नंबर किती? 1 हे कमळाचे समानार्थी शब्द आहे. बघा दुसरं. हा, त्याच्यात मार्क जाणार आहे बघा. दुसरं बघा, तांदूळ, गहू, ज्वारी, ही धान्य आहेत, बरोबर की नाही? गटाशी संबंध आधी बघायचा. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी. आता मूग, मटकी आणि हरभरा हे काय रे? मूग, मटकी, हरभरा काय? कडधान्य आहे. प्रतीक, मूग, मटकी, हरभरा, चवळी, अजून काय रे? वाटाणा, मूग हे काय आहेत? कडधान्य आहेत. तर तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू हे काय आहेत? धान्य आहेत. म्हणून त्यांच्या गटामध्ये कोणताही बाजरी. पर्याय नंबर 3. आता हे जर तुम्हाला माहित नसेल हे धान्य आहेत का काय, तर तुम्हाला येईल काय? पुढचा बघा, मांजर, कुत्रा, म्हैस. का घोडा? पाळीव प्राणी आहेत. मांजर, कुत्रा आणि म्हैस हे काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. हत्ती हा कसा आहे? जंगली प्राणी आहे. लांडगा जंगली प्राणी आहे. हरिण जंगली प्राणी आहे. फक्त घोडा काय आहे? पाळीव प्राणी आहे. म्हणून घोडा या गटाशी जुळणारा शब्द येणार आहे. कोणता? घोडा. पर्याय नंबर 4. ठीक आहे. 7वा बघूया आपण. पोपट, चिमणी, कबूतर, बाकी जिराफ हा काय आहे? प्राणी आहे. तरस प्राणी आहे. काळवी प्राणी आहे. हा पक्ष्यांचा गट आहे. ह्याच्यामध्ये कोणता येणार? शहामृग. बरोबर. ठीक आहे. बघा पुढचा 8वा. भेंडी, दोडका, भोपळा, बघा चाकवत, पालक आणि मेथी हे काय आहे? पालेभाज्या आहेत. तर भेंडी, दोडका, भोपळा आणि कारले हे काय आहेत? फळभाज्या आहेत. म्हणून पर्याय नंबर 3 कारले. बघा पुढचं. सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर. का म्हणून नागपूर? तुम्ही मागं बघून सांगताय. जय, तुला मी सांगितलंय तू स्वतःला फसवू नको. तू मागं बघून उत्तर सांगतोय. आणि का सांगितलं की असं काहीतरी करतो? हा सांगा. सोलापूर त्या दिवशी लिहून दिले. सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर. हा का म्हणून? ते जिल्हे आहेत. जिल्ह्यांची नावं लिहून दिली की नाही? अगं, कमला, ऊट, पाय धू, छान, चहा, भजी, बनव. दिले की नाही? सगळे जिल्हे दिलेत की नाही? हा. आता इथं बघा, तुळजापूर हा जिल्हा आहे का रे? नाही, हा जिल्हा नाही. पंढरपूर जिल्हा आहे का? नाही. हे तीर्थक्षेत्र म्हणजे धार्मिक स्थळ आहे. नागपूर हा जिल्हा आहे. अहमदपूर जिल्हा आहे का? नाही. अहमदनगर हा जिल्हा आहे आणि त्याचं सुद्धा आता नाव बदललेलं आहे. कोणतं? अहिल्यानगर. अहमदनगरचं अहमदनगर त्याचं काय नाव झालेलं आहे? अहिल्यानगर. हे लक्षात ठेवायचंय. म्हणून सोलापूर, कोल्हापूर आणि चंद्रपूर या गटामध्ये काय येणार आहे? नागपूर. काय येणार आहे? हे नागपूर. असं सांगता आलं पाहिजे. मागं बघून सांगायचं नाही. मी सांगते की
त्याला वाटते मॅडमला काहीच कळत नाही. हा ठीक आहे, बघा पुढचा दावा बघा. तबेला, कुऱ्हाडे, घरटे. हे काय रे? घर दर्शक शब्द आहे. काय आहे? घर दर्शक शब्द आहे. तबेला कुणाचा? कुऱ्हाडे, घरटे पक्ष्यांचे. त्याच्यात पिंजरा हा घरदर्शक शब्द आहे. पिंजरा कुणाचा घरदर्शक शब्द आहे? पोपटाचा आहे. कालवड म्हणजे काय रे? गाईचं पिल्लू. मेंढा म्हणजे मेंढी, मेंढा मेंढी. आणि घोडा हा घोडा आहे. तर घरदर्शक शब्द काय आहे? पिंजरा. पर्याय नंबर 1. ठीक आहे, पुढचा 11वा बघा. कोकरू, करडू, शिंगरू. काय हे? काय? अरे कोकरू, करडू, शिंगरू हे काय? पिल्लू दर्शक शब्द आहे की नाही? मग बकरी, शेळी, घोडा, कालवड याच्यातलं कुठलं येणार? कालवड येणार आहे. इथं कोणतं? कालवड. बरोबर की? ठीक आहे, पुढे बघा. काफिला, कळप, ताफा. हे काय? काफिला, कळप, ताफा कसले शब्द आहेत हे? समूह दर्शक शब्द आहे. कसले? जहाजांचा काय तो? काफिला. जहाजांचा काफिला. चवड कोणाची येते? भाकऱ्यांची. गुरांचा काय तो? कळप. विमानांचा काय तो? ताफा. म्हणजे आता ह्याच्यातला समूह दर्शक शब्द कोणता आहे रे? कोणता आहे? जहाजे आहेत का? जहाज आहे का? नाही. गुरांचा नाही. विमानांचा नाही. चवड ह्या काय आहे? समूह दर्शक शब्द आहे. म्हणून पर्याय नंबर 2 चवड हा गटाशी जुळणारा येणार आहे. समजलं? समजलं का? म्हणजे बुद्धिमत्तेतले बरेचसे घटक सोडवताना तुम्हाला पाठांतराशिवाय पर्याय नाही. पाठांतराला लागा. मी प्रत्येक घटक शिकवताना सांगते बघा, पाठांतराला सुरुवात करा. शब्द संपत्ती वाढवा. आता हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील असं आहे का रे? नाही. तर वेगळे सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे शब्द माहित पाहिजे. आता आपल्याला कमळचे समानार्थी शब्द माहित नसते तर तो प्रश्न चुकला असता का नाही? पिल्लू दर्शक शब्द माहित नसते, घरदर्शक शब्द माहित नसते तर ते सुद्धा चुकले असते. बरोबर की नाही? म्हणून शब्द संपत्ती वाढवा. भरपूर शब्द पाठ करा. समजलं? म्हणजे हा घटक तुम्हाला ॲक्युरेट सोडवता येईल. कळालं? ठीक आहे. शांत बसलात त्यासाठी धन्यवाद.